मला मिळणार आहे। ती खुर्ची आपल्याला मिळाल्यानंतर आणि आपण ते करू शकतो। कारण हे बघा, समाजसेवक हा अधिकारी होऊन मी माझं स्वतःचा अनुभव आणि मी अनेकाचे उदाहरण मी देतो तुम्हाला की तुम्हाला समाजकार्य करायचे आहे ना, तुम्ही या बघा, तुम्ही एवढं चांगलं समाज, काल तुम्हाला सांगतो, कालचे उद्घाटनपर जे भाषण झाले सगळे तुम्ही कृपया लिहून घ्या, तुम्ही मनन करा, एवढंच बस झालं। काल मी तुम्हाला सांगतो शिरसाट साहेबांच्या प्रस्तावनामध्येच सगळं काय आलं, अतिशय सुंदर। ते जसं प्रिॲम्बल आहे तसं या स्पर्धात्मक परीक्षा संमेलनाचं या वर्षाचं 7व्याचं ते आहे। हे बघा, तुम्हाला एवढा मान मिळणार आहे, तुमचं नाव होणार आहे। मी 351 तालुके, फक्त एक 5-6 तालुके गडचिरोलीचे राहिले असेल, 350 तालुक्यामध्ये जाऊन आलेला अधिकारी आहे। मी अनेकांना म्हणतो की मला ठाकरे सरांना माहिती आहे, मी आता IAS मध्ये आल्यानंतर मी GADला म्हणलेलं आहे की 34 जिल्ह्यात कुठंही मला द्या, प्रिफरेबली गडचिरोली द्या, असं म्हणणारा मी अधिकारी होतो। कारण मी 350 तालुक्यात जाऊन आलेलं आहे, सगळे तहसील कचेरी, पंचायत समिती, गावागावात जाऊन आलेलं आहे। हे आनंद दुसरीकडे मिळालं असतं का? मी काही खिशातनं पैशानं गेलो का? ठाकरे साहेबांनी मला इनोवा दिली, मला मोकळं सोडलं, तू महाराष्ट्रात फिर फक्त, म्हणून आम्ही निर्मल ग्राममध्ये तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र हे देशात 1 नंबर राहिलं। संत गाडगे बाबाच्या अभिमानामुळं निर्मल ग्राममध्ये महाराष्ट्र 1 नंबर राहायचं। तुम्हाला सांगतो सर, आम्ही दिल्लीला गेलो होतो, 75% भाग आम्ही बसलो होतो, बाकीच्या 25% भागात सगळे राज्य बसलेले आम्ही डोळ्यानं पाहिले की हे आहे, हे करता येते, हे केलं। आजही त्याला कोणी म्हणत नाही की मी जयंत पाटील साहेबाबरोबर काम केलो, आत्ताही सर्व लोकप्रतिनिधीबरोबर काम करतो। असं तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ते नाव घेणार नाही, आपल्याला क्रेडिट देणार नाही, असं कधी होत नाही। कलशेट्टीने काम केलं तर त्याचं क्रेडिट कलशेट्टीला देते, पेपरवाले आपल्याबद्दलच छापतात। तुम्हाला सांगतो सांगलीमध्ये नाही, परत एकदा असं तुमच्या डोक्यात असते आपण काम करतो, साहेब लोक क्रेडिट घेतात, समाजाला कळतंय कोण काम करते। म्हणून मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, नोकरीत आनंद घेण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही, हे अतिशय चांगली संधी आहे। फक्त काल सांगितलं, प्रलोभनापासून लांब। काय आहे की आज आम्ही काढले ना, आमच्या समोर आदर्श आहेत, आम्ही काढले ना, आम्ही कोणाचं चहा न पिता एवढं वर्ष काढलो, काय कमी पडले? आता सांगितलं, एवढ्या 3% IAS झालो ना। एक सोलापूर मधला, एक खेडेगावातला 10वी पर्यंत शिक्षण झालेला मुलगा संगमेश्वर कॉलेजमध्ये MSc मॅथमॅटिक्स केला। मॅथमॅटिक्सची चांगली, मला मॅथमॅटिक्सचं सिनियर कॉलेजला लेक्चरर होतो, परंतु मला इकडं संधी मिळाली। तुमच्या इतका अभ्यास न करता आम्हाला सांगणारे नव्हते, मी गणित विषय घेऊन पास झालो, पण माहीत पण नव्हतं हे विषय घ्यायचे असतात हे वितर। परंतु ते आता आपल्याला मिळाल्यानंतर आपण समाजासाठी किती काम करायला पाहिजे हे मला याच्यात परत एक मी एवढंच सांगितलं, याच्यात सृजनशील, संवेदनशील प्रशासक जर असेल तर समाज पण सृजनशील प्रशासक होतो। तुम्हाला कोणी प्रेसदार देत नाही, राजकीय नेते कोणी तुम्हाला जे भीती आहे ना ते मी काढतो पहिल्यांदा। एक आल्यानंतर बदली होणार, अहो आम्ही बदली करा म्हटलं तरी आमची बदली करत नव्हते। ठाकरे साहेबांनी मला संधी दिली नसती तर मी अजून 3 वर्ष डेप्टी शिव ग्रामपंचायतीत राहिलो असतो, आणि नंतर मी स्वच्छतेला 6 वर्ष होतो, मला काढत नव्हते सर, ग्रामविकास सचिव झाले म्हणून मी उपसचिव झालो। काय आहे की काम करणाऱ्या माणसाला अजिबात त्रास होत नाही। मित्रांनो, आपण संवेदनशील, आपल्याला इतकं गरिबांचे काम करता येते। तुम्हाला सांगतो, अनेक जण म्हणतात आपल्या नावानं महादेवाच्या पिंडावर बेल चढवणारे अनेक गरीब लोक आहेत।
त्यांचा अनुभव खरोखर आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि मी म्हणेन विकास अधिकारीपासून आज CEO हा जो प्रवास आहे तो जो त्यांनी इतक्या छानपणे सांगितला त्या संदर्भात मला एक शेर आठवतोय आणि तो नक्कीच मला वाटतं त्यांच्यासाठी तो योग्य ठरेल की इस जमी से आगे हूँ इस आसमां से आगे हूँ, इस जमी से आगे हूँ इस आसमां से आगे हूँ, मैं कहाँ हूँ ये खुदा जाने लेकिन कल जहाँ था वहाँ से आगे हूँ. आणि हेच त्यांच्या बाबतीमध्ये खरे आहे. आणि धन्यवाद कलशेट्टी साहेब. मी आता नाईकडे सरांना प्रश्न विचारतो की तुम्ही मंत्रालयामध्येही काम केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा IFSमध्ये म्हणजे वनक्षेत्रामध्ये काम करता आहात. या दोन्ही ठिकाणचा अनुभव सर्जनशीलतेच्या दृष्टीने कसा होता आणि तिथे केलेल्या एखाद्या कामाचं उदाहरण? दोन्ही भाग हे संयुक्तिकच आहेत. म्हणजे एखाद्याने मंत्रालयात पण पोस्टिंग केली पाहिजे. आपले संमेलनाध्यक्ष जे आहेत ते माझ्या मताशी सहमत होतील का फक्त क्षेत्रीय अनुभव असणे आणि फक्त मंत्रालयातला अनुभव असणे याच्यात फार फरक आहे. आता कलशेट्टी साहेबांनी जे सांगितलं तोच धागा धरून मी सांगतो का संवेदनशील आणि सर्जनशील जे आहे हे बघा. आता घडलेली घटना सांगतो, नामोल्लेख करणार नाही. मी सामाजिक न्याय विभागात होतो, सर आहेत समोर बसलेले. राज्याचं जे व्यसनमुक्ती धोरण लिहिलं गेलं ते संपूर्ण मी ड्राफ्ट केलेलं आहे. म्हणजे बाकी कुणी ड्राफ्ट करायला तयार नव्हतं. मी माळकरी असल्यामुळे माझ्या गळ्यात ते मारलं गेलं. पण मला त्याच्यात आनंद झाला का ते खूप वेळा कॅबिनेटला गेलं, 10 वेळा 12 वेळा. ते प्रत्येक आमदार विरोध करणार, मंत्री विरोध करणार, परत यायचं. ते परत रिकास्ट केलं आम्ही ते आणि अंतिमता ते 2010ला मंजूर झालं. तुम्ही MPSCला अभ्यास करता, तुम्हाला माहिती आहे ते. हे लिहित असताना हा संवेदनशील आणि सृजनशील जे आहे ना त्याचा अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्याकडे व्हिजिटर त्यावेळेस सामाजिक न्याय विभागात असल्यामुळे दररोजचे 100-1 व्हिजिटर, 70-75 व्हिजिटर तर असायचेच. रिकामटेकडे लोक आपल्या मंत्रालयात फिरत असतात आणि मग त्यातल्या त्यात सामाजिक न्याय विभागात जास्त असतात. मग ते आल्यानंतर त्यांचं ते एकदम आपण कुठल्याही प्रकारे न रागवता त्यांची चौकशी करणे, विचारपूस करणे हे तर आलंच. सोपस्कार पार पडला. ते संध्याकाळी 6-6:30 नंतर मला वेळ मिळायचा. मग ज्या लोकांकडून मला ते ड्राफ्ट करून घ्यायचं होतं त्यांना मी 6:30ला बोलवायचो. त्यांची फार कोंडी व्हायला लागली का ते मला खुल्या मनाने म्हटलं, सर तुम्ही कृपया आम्हाला 6:30-7ला बोलवत नका जाऊ. मी म्हटलं काय झालं बाबा? ते म्हणे सर आमची 7 वाजता पेग मारण्याची वेळ असते. मग आता मी म्हटलं झालं पेग मारा परंतु व्यसनमुक्ती धोरण लिहा. आणि मग तुम्हाला सांगतो का त्यांना मी परमिशन द्यायचो, ते पेग मारून यायचे आणि मी त्यांना व्यसनमुक्ती धोरण डिक्टेट करायचो. म्हणजे काय झालेलं आहे, तुम्हाला अवेलेबल रिसोर्सेस जे आहेत ना, तुम्हाला तुमच्या सबऑर्डिनेट, दररोज तुम्ही सबऑर्डिनेट बदलणार आहे का? दररोज तुमचे वरिष्ठ बदलायचे तुम्हाला शक्य नाही. तुमची आई निवडायचा अधिकार तुम्हाला भगवंताने दिलेला नाही आहे. तुमची पत्नी किंवा पती निवडू शकता तुम्ही, आई देण्याचा अधिकार हा भगवंताला आहे. जे काही आहे आपल्याला त्याला आपल्याला मानलंच पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला आता निंबू मिळालं म्हणून तुम्ही जर आंबट आहे असं म्हटले तर तुमची इफिशियन्सी कमी होईल. त्या निंबाचं तुम्हाला सरबत कसं करता येईल याचा विचार तुम्ही प्रशासनात केला पाहिजे, बिलकुल केला पाहिजे. दुसरा, हे जे सत्र आमचं आहे हे तुम्हाला इंटरव्ह्यूला कसं उपयुक्त येणार आहे त्याच्यावर मी भार देणार आहे. कारण का तुम्हाला ते याच्यातून निस्त्याच आपण गप्पा मारल्या, गेले साहेब लोक गेले, नावं लक्षात ठेवणार, कुठेतरी तुम्ही फोन नंबर लिहिणार. पण तुम्ही प्रत्यक्षात आता ज्यावेळेस मेन्स क्वालिफाय व्हाल, प्री क्वालिफाय व्हाल, ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस विशेषतः पहिला प्रश्न तुम्हाला, विशेषतः माझे जे इंजिनिअरिंग मेडिकल ग्रॅज्युएट जे आहेत, मॉक इंटरव्ह्यू मी गेले 25 वर्ष घेतो तुमचे. मी SISCला 13 वर्ष फॅकल्टी होतो. तिथे तुम्हाला पहिला प्रश्न, आता सर पण सहमत होतील माझ्याचे अध्यक्ष साहेब, का तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो, तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहात, तुम्ही मेडिकल ग्रॅज्युएट्स आहात आणि हे सोडून तुम्ही इकडे येता, मग याचं काय रहस्य काय? मग तुम्हाला त्यावेळेस तुम्ही जसं सरांनी सांगितलं का ते लक्षात येते, कृत्रिम उत्तर, नैसर्गिक उत्तर वगैरे, तरी देखील तुम्हाला ते नैसर्गिक कसं तरी भासवावं लागतं. त्यासाठी सांगतो तुम्हाला हे जे सत्र आहे याचं फार मोठं तुम्हाला योगदान राहणार आहे, महत्त्व राहणार आहे. यासाठी शासकीय सेवा तुम्ही विचार करा, तुम्ही प्रायव्हेट सेक्टर, आता दुसरं सत्र आहेच आपलं खाजगी क्षेत्रातलं आहे, त्याचं थोडं मी त्यातला भाग पूल करून तुम्हाला आत्ताच सांगतो का तुम्ही ज्यावेळेस एखाद्या टाटामध्ये, एखाद्या विप्रोमध्ये, इन्फोसिसमध्ये ज्यावेळेस तुम्ही कुठे नोकरी करतात किंवा तुमचे मित्र नोकरी करतात, त्याला विचारून बघा तुम्ही काय करतो बाबा, तर मग ते म्हणणार का मी आता विप्रोमध्ये जॉब करतो, टाटामध्ये जॉब करतो का महिंद्रामध्ये जॉब करतो. आणि एक आमच्यापैकी मग क्लर्कला विचारा किंवा सेक्रेटरीना विचारा किंवा कोणत्या सिनियर क्लास 1 ऑफिसरला विचारा का तुम्ही काय करता. आमच्या तोंडातून उपजताच असं एक वाक्य जातं का मी गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहे. सर्व्हिस आणि जॉब ह्या 2 शब्दामध्ये फार मोठी तफावत आहे. जॉब म्हणजे एखादं ठोक काम देतो ना आपण, हे जॉब वर्क आपण म्हणतो, त्याला जॉब वर्क म्हणतो. आणि इथे तुम्ही शासकीय सेवेत आहात.
म्हणजे तुम्हाला इथे सेवा द्यावी लागते. यू आर द सर्वंट. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही MPSC थ्रू सिलेक्ट होता, फायनल तुमची मेडिकल होते आणि ज्यावेळेस प्रोबेशनला तुम्ही रुजू होता, तुम्हाला लोकसेवक पब्लिक सर्वंट ही उपाधी लाभते. आणि मग तुम्हाला सेवा आणि जॉबमधला फार फरक जाणवतो. इथे तुम्ही सेवा देता आणि तुम्हाला एक मोठं शिल्ड मिळते, ढाल मिळते, तुम्हाला एक कवच कुंडल मिळते. ते कवच कुंडल जसं कर्णाचे होते तसं तुम्हाला एक कवच कुंडल शासकीय सेवेत आल्यावर मिळतं. ते एक ॲक्टमध्ये एक प्रोव्हिजन असते, ॲक्शन डन इन गुड फेथ किंवा शासन हित लक्षात घेता केलेलं जे कृत्य आहे तो गुन्हा ठरत नाही. म्हणजे जर IPC मधला 302 तुम्ही जरी मर्डर केला आणि जर शासन हित लक्षात केला तर त्याला तुम्हाला शासकीय सेवकाला गुन्हा ठरत नाही. ते फार मोठं शिल्ड का जे खाजगी व्यक्तीला नसतं ते तुम्हाला मिळतं. परंतु त्या ढालीचा उपयोग तुम्हाला संवेदनशील प्रशासनामध्ये केला जातो. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये संवेदनशीलता जी आहे, आता हा शासकीय सेवेचा भाग जो आहे फार मोठं व्यासपीठ आहे. आता वेळ कमी आहे, संध्याकाळी पुन्हा दुसऱ्या सत्रात मी सांगेल तुम्हाला. ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर कौरवांचा संहार झाला आणि पांडव सत्ताधारी झाले त्यावेळेस हे सर्व पांडव ज्यावेळेस भगवंताकडे गेले का भगवंताला बोलले का हे भगवान श्रीकृष्णा का तू फार मोठा आम्हाला मदत केली, वेळोवेळी आमचं संकट निवारण केलं, आम्हाला मदत केली, हे सर्व राज्य मिळालं, तुझं खूप मोठं ऋण आमच्यावर आहे, ते ऋण कमी करण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. त्यावेळेस अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितले, हे अर्जुना माझ्यासाठी काय करायचं असल्यास का द्यायचं असेल मला तर तो श्लोक असा आहे पहा, न त्वम कामे राज्यम न स्वर्गम पुनर्भवनम कामये दुःख तप्तानम प्राणीनाम आर्तिनाशनम. म्हणजे हे भगवंताने जे काही त्याला सांगितलं अर्जुनाला दस्तूर खुद्द का काय सांगितलं त्याचा मतितार्थ असा आहे का हे अर्जुना मला स्वर्गातलं सुख नको, पृथ्वीवरलं राज्य नको, पुनर्जन्म तर नकोच नको, परंतु जे दुःखी आहेत, जे पीडित आहेत, जे अडचणीत आहेत त्यांचं दुःख निवारण करण्याची संधी मला दे. मित्र व शासकीय सेवा किंवा MPSC थ्रू जे तुमची निवड आहे हा त्याचा योग्य मार्ग आहे शासकीय सेवेचा असं मी समजेल. वा, शासकीय सेवेची अत्यंत चांगली डेफिनेशन ज्याला आपण म्हणतो ती कदाचित या संस्कृत श्लोकातनं आली असेल. मी परत एकदा पाटील साहेबांना विचारतो की तुमचं खातं आणि आत्ता असलेलं पद म्हणजे महसूल खातं आणि सध्याचं पद या सगळ्यामध्ये मिळून नक्कीच तुमच्याकडे बरेच सर्जनशीलते संदर्भातले अनुभव असतील आणि त्याची कदाचित मला प्रश्न विचारण्याचा विचार असा आहे की इथे गरज होती, इथे काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता होती आणि आपण मगाशी बोलत होतो त्याप्रमाणे चौकटीतनं बाहेर जाऊन पण काहीतरी त्या एक विशिष्ट व्यक्तीची आवश्यकता होती तो किंवा समाजाची आवश्यकता होती आणि तो प्रश्न आम्ही सोडवू शकलो. काही उदाहरण असेल तर सांगा. ह्या प्रशासकीय सेवांमध्ये ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते तर त्यातून असं वैशिष्ट्यपूर्ण कलशेट्टी साहेबांनी सांगितलं, त्यांनी रथयात्रा काढून दाखवली, तसं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण काम आणि समाजाचं प्रबोधन केलं, समाजासाठी कार्य केलं, तसं कार्य करण्याची आपल्याला संधी मिळते. आपापली प्रत्येकाची पॅशन वेगळी असते आणि आपली कार्यक्षमता वेगळी असते. तर ते विचारात घेऊन प्रत्येक अधिकारी काही नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतो. मी माझा अनुभव सांगेलच, पण तत्पूर्वी आपल्याला ह्या सेवेबद्दलचं वेगवेगळे स्वरूप वैविध्य कसं आहे ते जास्त सांगणं मला संयुक्तिक वाटतं. नाईकडे साहेबांनी सांगितलं की ह्या सत्राचा आपल्याला उपयोग आपल्या मुलाखतीसाठी किती महत्त्वाचा आहे आणि खरोखर तुम्ही फार भाग्यवान आहात. कारण मी ज्यावेळेस मुख्य परीक्षा पास झालो आणि त्यावेळेस मुलाखतीची तयारी करत असताना मी अनेक जणांना विचारलं की ॲज अ उपजिल्हाधिकारी म्हणून काय काम करावं लागतं, कामाचं स्वरूप काय, पदं काय, ऑर्गनायझेशनल सेटअप काय. तर मला ही माहिती अनेक दिवस फिरल्यावरसुद्धा मिळू शकली नव्हती. ती तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर इथं उपलब्ध होते, तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी पण उपलब्ध होते. ॲज अ उपजिल्हाधिकारी हे फक्त एक पद झालं, पण ज्यावेळेस तुमची निवड होते तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक वेगवेगळी पदं आपल्यासाठी असतात. आपण निवासी उपजिल्हाधिकारी होऊ शकतात किंवा आपण प्रांत अधिकारी होऊ शकतात किंवा पुनर्वसन अधिकारी होऊ शकतात किंवा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा भूसंपादन अधिकारी. हे तर झाले मूळ महसूल विभागातली पदं. या व्यतिरिक्त शासनाच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये आपल्याला प्रतिनियुक्तीने काम करता येतं. जसं की काल मापारी साहेब बोलले ते सध्या प्रतिनियुक्तीवर पुणे महानगरपालिकेमध्ये आहेत. तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला काहीतरी नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल त्यांच्या MISमध्ये वेटेज असतं. त्याप्रमाणे गेल्या काही वर्षापासून महसूल परिषदा पुणे येथील यशदामध्ये घेण्यात येत आहेत
आणि त्याचा फार जवळून बघण्याचा मला योग अशामुळे आला की मी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू म्हणून मी त्यावेळेपासून काम केलं आणि आता मंत्री महसूल यांच्या कार्यालयामध्ये OSD म्हणून आहे. तर मंत्रिमंडळ हे शासनाचं धोरण ठरवतं आणि आपण अधिकारी म्हणून त्याची अंमलबजावणी करायची असते. तर ह्या धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला अधिकारी म्हणून सहभागी होता येतं, पण प्रत्येक अधिकाऱ्याला ते काही शक्य होत नाही. त्यातल्या त्यात ज्या ज्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं त्यांची प्रेझेंटेशन अशा महसूल परिषदेत होतात आणि ते प्रेझेंटेशन बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून स्टेट लेवलला विचारात घेऊन त्याचा अल्टिमेटली शासन निर्णय तयार होतो. अशी पहिली महसूल परिषद 2010 साली झाली. त्यामध्ये जे प्रेझेंटेशन झाले त्यामध्ये असं ठरलं की हे सर्व प्रेझेंटेशन बेस्ट प्रॅक्टिसेस प्रत्येक अधिकारी तिथनं बदलून गेला की ते संपतात, मात्र त्याचं सार्वत्रिकरण व्हायला पाहिजे. तेव्हा राजस्व अभियान म्हणून एक शासन निर्णय तयार झाला आणि त्यामध्ये ह्या सर्व बेस्ट प्रॅक्टिसेसचा अंतर्भाव करण्यात आला. उदाहरणार्थ आपल्या सर्वांना नेहमी एक समस्या भेडसावत असते, एक म्हणजे ॲटेस्टेशन करा, दुसरं वेगवेगळे प्रमाणपत्र मिळवा, ते डोमिसाईल सर्टिफिकेट असो की काय असो. त्यावेळेस स्वाधीन क्षेत्रीय साहेब अपर मुख्य सचिव होते. आपल्याला अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काम करत असताना त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी, त्यांची कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळत असते. असंच इंटरॅक्शन सरांशी होत असताना मला त्यांचे दृष्टिकोन, त्यांची लोकाभिमुखता, संवेदनशीलता बघायला मिळाली. त्यामध्ये बोलता बोलता ते म्हटले की हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट आणि त्यासाठी लागलेल्या रांगा ह्या काही बरोबर नाहीत. आणि त्यासाठी त्यांनी लगेच मनात विचार आणला की हा आपण परिषदेमध्ये विषय ठेवू आणि तिथं डिस्कशन झालं आणि इमिजिएटली त्यानंतर शासन निर्णय निघाला की ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट सक्तीचं करण्यात येऊ नये म्हणून. अशा पद्धतीने आपल्या ज्या संकल्पना असतात, नाविन्यपूर्ण संकल्पना, तसंच आपण राबवल्या त्याची दखल स्टेट लेवलला घेण्यात येते. तसंच हे जे दाखले आहेत त्यावेळेस जळगाव जिल्हाधिकारी यांनी कॅम्प घेऊन दाखले वितरण करण्याची कार्यपद्धती राबवली. कसं आहे की स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या भारताची लोकसंख्या फार कमी होती. त्यानंतर लोकसंख्या वाढ झाली, नागरीकरण झालं, खेडेगावातून लोक शहराकडे वळले आणि जास्तीत जास्त लोकसंख्या महाराष्ट्राची हे मुंबई, ठाणे, पुणे ह्या नागरिक क्षेत्रामध्ये आहे. आणि त्यामुळे समस्या वाढल्या, ज्या की पूर्वी कधी नव्हत्या, ब्रिटिश काळात नव्हत्या, अशा समस्या निर्माण झाल्या. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तिथला स्टाफ यांच्या संख्येमध्ये मात्र त्या प्रमाणात वाढ झाली नाही. अशा वेळेस लोकसंख्येचा रेटा विचारात घेऊन एक आधुनिक कार्यपद्धती अंगीकारणं हे भाग पडलं. आपल्याला जितेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या समस्येवर मात करण्यात आली. त्याप्रमाणे आता ई-गव्हर्नन्सचा वापर झाला. तसेच ई-गव्हर्नन्सला जोड हे कॅम्प घेऊन लोकांच्या समस्या सोडवणं. त्याचा फायदा असा होतो की कॅम्प घेतला की आपल्याला मनुष्यबळ तेथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून उपलब्ध होतं आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे कार्यवाही होते आणि सर्व पारदर्शक पद्धतीने होते. नाहीतर मध्यस्थ शासनाची विपरीत प्रतिमा जनतेसमोर सादर करत असतात. त्यामुळे दाखला काढायचा की त्याला पैसे लागतात वगैरे वगैरे. तिथं ज्यावेळेस जनता बघते की तिथं सर्टिफिकेट सादर केले, आपला प्रस्ताव परिपूर्ण आहे, लगेच दाखला वितरण. अशा पद्धतीने लाखो दाखले महाराष्ट्रात वितरित करण्यात आले आणि ही संकल्पना तत्कालीन जळगाव जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी होते त्यांनी काढले. तसंच पाणंद रस्ते आता सध्या खेडेगावांमध्ये मोठी समस्या आहे. काही लोक स्वार्थी झाल्यामुळे त्यांच्या शेतात पिढी जात असलेले जे पायवाटा, वहिवाटी शेतरस्ते याच्यावर अतिक्रमण करून जे दुर्बल घटक आहे त्यांना त्यांच्या शेतात जायला अडचण निर्माण करू लागले. तर पाणंद रस्त्याबद्दलचं एक प्रेझेंटेशन त्या परिषदेमध्ये झालं आणि ते सर्वांना आवडलं आणि त्यावेळपासून आतापर्यंत तहसीलदारकडे अर्ज केला तर तहसीलदार सर्व लोकांना सहभागी करून त्याबरोबर सहभागाबरोबर एक पब्लिकचं दळपण तिथं आणून कायद्याचा वापर करून
हे पाणंद रस्ते खुले करण्यात आले आणि लोकांची मोठी सोय झाली. त्याचप्रमाणे असे अनेक 10-12 प्रेझेंटेशन त्या पहिल्या परिषदेमध्ये झाल्यानंतर शासन निर्णय झाला. आता ह्या वर्षी 1 ऑगस्टपासून महाराजस्व अभियान म्हणून सुधारित पद्धतीने ते राबवण्यात येते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून ई-गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्सची तत्त्व त्यामध्ये राबवण्यात येतात. आता हे काम करत असताना मला फॉर्च्युनेटली वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यातला सर्वात माझा म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला जर तुम्ही विचारलं अनुभव कोणता चांगला आला तुमचा, तर त्यांच्या आयुष्यातला ते सांगणार नाही की सेक्रेटरी म्हणून मला असं काम करताना असा अनुभव आला. ते सांगणार मी ह्या जिल्ह्याचा ज्यावेळी जिल्हाधिकारी होतो. वास्तविकता कोणताही IAS अधिकारी जिल्हाधिकारी पिरियड हा फक्त त्यांच्या सुरुवातीचा असतो, नंतर ते मंत्रालयात सेक्रेटरी म्हणून काम करतात. तर तसंच मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली प्रांताधिकारी होतो. आपले सुधीर ठाकरे साहेब माझे कलेक्टर होते. तर त्यावेळेस आलेले अनुभव अजूनही माझ्या स्मरणात आहेत. तिथं अशी परिस्थिती आहे की प्रांत अधिकारी म्हणजे राजा, देव याचा अंश असं जनतेची धारणा असते. कोणतीही समस्या आली की लगेच पत्र तिथे येणार. आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा आपला सर्वात साक्षर जिल्हा, पहिला साक्षर जिल्हा आहे. आणि तेथील आम्ही तर असं म्हणतो की शासन निर्णय मंत्रालयात टाईप होत असताना त्याचे प्रिंट पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटतात. त्याचं कारण असं की तिथल्या घरातला एक तरी माणूस मंत्रालयात किंवा मुंबईला महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं नॉलेज आपल्या इतर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिथलं सोशल ऑडिट स्ट्रॉंग आहे. मात्र मी तिथं बघायचो तर जे अधिकारी तिथं आले आणि जनतेशी फटकारून वागले ते 3 दिवसातच त्यांची तिथं बदली व्हायची. जो अधिकारी तिथं 3 महिने टिकला म्हणजे तो सक्सेसफुल झाला असं समजायचं. तिथली एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती मला बघितली की तुम्ही जर कायदेशीररित्या काम केलं, जनतेच्या समस्या समजावून घेतल्या, तुम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत किंवा तुम्ही स्वच्छ प्रशासन दिलं तर ते तुम्हाला डोक्यावर घेतात. आणि मी तिथं प्रांताधिकारी म्हणून जॉईन झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये, आता तुम्हाला एक सांगतो, ॲज अ प्रांताधिकारी म्हणजे काय तुमच्या मनात प्रश्न असेल, पण प्रांताधिकारी म्हणजे ऑलमोस्ट इट इज अ मिनी गव्हर्नमेंटसारखंच आहे. ते त्याला नियंत्रणाचे अधिकार असतात. ही इज अ सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. त्याला मॅजिस्ट्रियल वर्क म्हणजे एक्सटर्नमेंट प्रोसिडिंग्स, चॅप्टर प्रोसिडिंग्स चालवायला लागतात. ॲज अ मॅजिस्ट्रेट म्हणून पोलीस विभागावर पण त्याचं नियंत्रण अल्टिमेटली असतं, जसं जिल्हाधिकारी यांचं SP वर असतं. आणि त्याला सिव्हिल सप्लायचं म्हणजे रेशन दुकानावरचं नियंत्रणाचं काम असतं. त्याला एंटरटेनमेंट म्हणजे चित्रपटगृह तपासणी याचं काम असतं. त्याला भूमी अभिलेख त्याच्याशी संबंधित काम असतं. त्याला 7-12चं रेकॉर्ड जे तलाठी सांभाळतो त्याचं तपासणीचं काम असतं. असं वैविध्यपूर्ण काम असतं. आणि कामच काम, खरं म्हटलं काम